अनन्याश्चिंतयन्ते मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवद्गीता 9:22. या श्लोकाचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसे केले आहे बघा. पै सर्व भावेसी उखिते जे वोपिले मज जीते जैसा गर्घ गोळू उद्यमाते कोणीही नेणे तैसा मी वाचुणे काही आणिक गोमटेच नाही मजची नाम पाही जिने या ठेविले. म्हणजे जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरेच वाटत नाही, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने जे माझी उपासना करतात त्यांची मी सेवा करतो. ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन मला भजवयास लागले त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला. मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांना पक्षीण जगवते, जसे आपली तहान भूक काहीही न जाणता लहान मुलांना हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलांप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे. त्यांस नसलेले इच्छित पदार्थ देणे व दिलेल्या पदार्थाचे रक्षण करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते. अर्जुना, मी तर माझ्या अनन्य भक्ताचा सेवक आहे. मी त्यांच्या पुढे खंदील घेऊन चालतो म्हणजे त्यांचा वाठाड्या होतो.